As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and in energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of this Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Oh, rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. आज जो टॉपिक आपण चर्चेसाठी घेतो आहे तो आहे प्रिपोजिशन. ऍक्च्युली भारतामधल्या किंवा संस्कृतजन्य कुठल्याही भाषा असतील ना त्याच्यामध्ये प्रिपोजिशन हे वेगळ्या प्रकारे वेगळ्या अर्थाने वापरलं जातं. म्हणजे प्रिपोजिशन मुळात ते वापरलं जातं त्याच्यामध्ये पोस्ट पोजिशन वापरलं जातं. आता प्रिपोजिशन काय आहे, पोस्ट पोजिशन काय आहे हे समजण्याच्या अगोदर प्रिपोजिशनची उदाहरणं समजली म्हणजे तुम्हाला आजची कॉन्सेप्ट काय आहे ते समजेल बघा. अँड, ऑन, ॲट, बाय, थ्रू, वाया, टिल, until, from, include, exclude, say, plus, minus, with, without, up, down, above, below, beside, behind, front, opposite, against, anti, versus, about, between, among, across. हे सगळे उदाहरणं जे आहेत ते आहे प्रिपोजिशनची उदाहरण, ज्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. या प्रिपोजिशनला अगदी सोपं करायचं झालं तर आपण त्याचे दोन भाग करूया. प्री आणि पोझिशन. प्री याचा अर्थ होतो आधी किंवा अगोदर आणि पोझिशन याचा अर्थ होतो विशिष्ट प्रकारची स्थिती. मग स्थिती म्हटल्यानंतर काय येऊ शकतं? वेळ येऊ शकते, जागा येऊ शकते किंवा संबंध येऊ शकतात, दिशा येऊ शकते, पद्धत येऊ शकते, रीत येऊ शकते, संबंध येऊ शकतात. मग हे ज्या विशिष्ट शब्दाच्या नाउन, प्रोनाउन, ऑब्जेक्ट च्या अगोदर वापरले जातात, अगोदर, आधी, प्री, असे प्री वर्ड जे पोझिशनच्या अगोदर वापरले जातात पोझिशन सांगण्यासाठी त्याला प्रीपोजिशन म्हणतात. प्रीपोजिशन इज एनी काइंड ऑफ पर्टिक्युलर वर्ड which will establish the relationship of that particular object with the other area of sentence or sentence. मग सोपं करून सांगायचं झालं तर जागा, दिशा, संबंध, वेळ, काळ, दिशा, दशा या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर होतो वर, खाली, बाजूला, पुढे, सभोवताली, पासून, पर्यंत, च्यावर, च्याकडे, च्यापाशी, च्याजवळ, च्याखाली, च्यावरती, च्यावरतून, च्याखालून ह्या सगळ्या गोष्टींना प्रिपोजिशन म्हणतात. मग आता इथे शब्द जर पाहिला तर पोझिशन म्हणजे स्थिती, प्री याचा अर्थ अगोदर,
त्या नाऊनच्या अगोदर पोझिशन सांगणारी स्थिती जी प्री येते ती शब्द म्हणजे प्रिपोजिशन. तर आपण प्री या शब्दाला जरा व्यवस्थित समजून घेऊया. प्रीपोजिशन, प्री याचा अर्थ होतो आधी किंवा अगोदर, आणि पोझिशन याचा अर्थ होतो स्थिती. मग आपण बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये असे शब्द वापरतो ना प्री आणि पोस्टचे. जसं फॉर एक्झाम्पल प्रीपेड आणि पोस्टपेड हा मोठ्या फ्रिक्वेंटली वापरला जाणारा शब्द आहे बरं का. मग समजा यदा कदाचित आपण हॉटेल इंडस्ट्रीच्या संदर्भात विचार केला. आता जेवढे काही वेस्टर्न रेस्टॉरंट आहेत ना, मग त्याच्यामध्ये पिझ्झा हट असेल, डॉमिनोज पिझ्झा असेल, KFC असेल, त्यानंतर पिझ्झा हट असेल किंवा बर्गर किंग असेल, सबवे असेल किंवा तत्सम प्रकारची इतर कोणतेही फॉरेन ब्रँडची फूड चेन असेल. त्याच्यामध्ये सिस्टीम प्रीपेड असते. प्रीपेड म्हणजे अगोदर आधीच पेड करा. त्याला आपण प्रिपेड असं म्हणतो. बघा अगदी सोपी कॉन्सेप्ट आहे. मग प्री पेड म्हणजे तुम्ही त्या काउंटरवर जातात. पहिले त्या काउंटरवर मेनू असतो. मेनू बरोबर त्याची प्राइस दिलेली असते. मेनू सिलेक्ट करायचा, त्यांना तो सांगायचा, ते नोट करणार आणि ते झाल्यानंतर तुम्हाला त्याचं बिल सांगणार. तुम्ही म्हणाला, "अहो अजून तर खाल्लं नाहीये." "नाही, नाही. प्रीपेड सिस्टम आहे आमच्याकडे. अगोदर पैसे पेड करा." हे बिल झालं. टोकन दिलं त्यांनी आणि आता हे टोकन घेतलं, की लगेच ताबडतोब तुम्ही त्याला पैसे द्यायचं, टोकन घ्यायचं आणि मग तिथे वेटिंग करायचं. आणि मग त्या स्क्रीनवरती हायलाइट झालं, आहाहा! 65 नंबर माझा टोकन नंबर आहे. आता तुम्ही जा, तुमचं ते जे आहेत ना बिल जमा करा तिथे किंवा टोकन जे दिलं असेल कागदाचं पेपर टोकन ते जमा करा आणि मग कॅरेटमध्ये किंवा त्या डिशमध्ये घ्या आणि मग खात बसा. पहिले पैसे प्री पेड, पेड केलंय प्री. वेस्टर्न रेस्टॉरंट आहे. तिथं कल्चर कसं आहे, अर्थो देवो भव. पहिले पैसे नंतर जेवा. आणि आपल्याकडचं इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलात, मिसळ खायला गेलात, वडापाव खायला गेलात किंवा इतर ठिकाणी जे आहेत ना, लंच, डिनर, ब्रेकफास्ट वगैरे करायला गेलात, थाळी खायला गेलात, तर तुम्हाला तो काय करतो? पाणी देतो, काय खायचं ते विचारतो, मेनू कार्ड देतो. मेनू कार्ड प्रमाणे तुम्ही जे आहेत ना मेनू ठरवतात, तो त्याला सांगतात. तो मग ते मेनू आणून देतो. मग स्टार्टर असेल, काही वेलकम ड्रिंक असेल, सप्लिमेंटरी ड्रिंक असेल, मेन कोर्स असेल, डेझर्ट असेल. हे सगळं खाल्ल्यानंतर मग तुम्हाला विचारतो, "झालं तुमचं? ओके. ठीक आहे, आता ये बिल." सगळं खाऊन झालं आणि नंतर मग तुम्हाला त्यांनी बिल आणून दिलं आणि नंतर मग त्या बडिशोप बरोबर आलेल्या बिलाला तुम्ही पैसे देतात आणि त्या वेटरला पाहिजे तर टिप देतात. ही सिस्टीम काय झाली हो? ही पोस्टपेड सिस्टीम झाली. नंतर बिल पेड करतात. आता तुम्ही तुमचा मोबाईल फोन असेल, तुमचं जे आहेत ना टीव्हीवरचं जे आहेत ना टाटा स्काय किंवा डी-टी-एच सिस्टम असेल, हे प्रीपेड असतात. बरोबर ना? अगोदर तुम्ही ते जे आहेत ना व्हाउचर किंवा जे आहेत ना, ते लोड करून घेतात त्याच्यामध्ये. रिचार्ज करून घेतात. पहिले पैसे दिले आणि मग महिनाभर, 6 महिने, 3 महिने ज्या पद्धतीने असेल, त्या पद्धतीने तुम्ही मग त्याचं ड्युरेशन एन्जॉय करतात. म्हणजे पहिले पैसे देतात. पण मात्र आपले एम-एस-सी-बी वाले आहेत बघा बरं. ते काय करतात? सुरुवातीला तुम्ही वीज वापरू देतात. वीज वापरल्यानंतर त्यांचा माणूस येतो, मीटरमध्ये बिल रीडिंग चेक करतो आणि रीडिंग चेक केल्यानंतर मग तो काय करतो? मग नंतर फक्त जे आहेत ना, त्या बिल पाठवून देतो. म्हणजे पोस्टपेड सिस्टम झाली. बरोबर? म्हणजे प्री याचा अर्थ आधी, अगोदर, पोस्ट याचा अर्थ नंतर किंवा त्यानंतर. प्री पेड, पोस्ट पेड. बरं. आता प्री अगोदर, पोस्ट नंतर. प्रीपोन आणि पोस्टपोन असे पण शब्द प्रयोग येतात बघा. जसं एखादी मीटिंग ही 25 तारखेला ठरली होती. आता 25 तारखेऐवजी त्यांनी ती अगोदरच घेतली. म्हणजे 25 ऐवजी आता ती 22 तारखेला मीटिंग असणार आहे. मग तुम्ही सांगताना काय येणार? ती मीटिंग प्रीपोन झाली बरं का. आता 25 ला नाहीये, अगोदरच आहे 22 ला. किंवा
मे महिन्यामध्ये जे आहेत ना तो कार्यक्रम ठरला होता. आता मे महिन्याने होता, एप्रिल मध्येच होणार. प्रिपोन्ड केलेला आहे आम्ही तो कार्यक्रम. काय केलाय आपण कार्यक्रम? प्रिपोन्ड केलेला आहे. बरं. आणि पोस्टपोन म्हणजे काय? हा पोस्टपोन शब्द तर मोठ्या फ्रिक्वेंटली वापरला जातो. पुढे ढकलणे. मग आता 25 तारखेला कार्यक्रम होता ना, तर 25 तारखेचा कार्यक्रम आता 27 तारखेला असणार आहे, म्हणजे पोस्टपोन झाला कार्यक्रम. बरोबर? किंवा 3 वाजता जे आहेत ना भेटायचं ठरलं होतं, ते आपण पोस्टपोन केलंय बरं का ते भेटणं. मग पोस्टपोन केलंय म्हणजे काय केलंय? तर पुढे भेटायचं ठरवलेलं आहे. नंतर भेटायचं ठरवलं. पोस्टपोन केलेलं आहे. 3च्या ऐवजी आता 6 वाजता ठरलंय. किंवा मे महिन्याचा कार्यक्रम होता, आता तो जून किंवा जुलैमध्ये. आता आपण कार्यक्रम काय केलेला आहे? पोस्टपोन केलेला आहे कार्यक्रम. पोस्टपोन. पुढे ढकलला गेला. त्याचप्रमाणे मी नेहमी आपण ज्यांच्यावरती इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भात आपण काम करतो आहोत, त्यांना सांगतो, अरे प्री रिडिंग आणि पोस्ट रिडिंग खूप महत्वाची आहे बरं का. प्री रिडिंग आणि पोस्ट रिडिंग महत्वपूर्ण आहे. म्हणजे काय? तर मी जे लेक्चर आत्ता घेतो आहे तुमचं, मी सांगेल आजचं प्रकरण प्रिपोजिशन आहे. हो, प्रिपोजिशन वाचलं का? प्री रिडिंग केलं का? हो सर. त्याचे तक्ते पाहिले, त्याच्यामधल्या आकृत्या पाहिल्या, टेबल पाहिला, त्याचं स्पष्टीकरण पाहिलं. हां, त्यातलं काही समजलं, काही समजलं नाही, काही ठिकाणी गोंधळ होतोय, काही ठिकाणी सोपं वाटतंय. हे सगळं जे काय आहे कच्चं, ते सगळं आता लेक्चर ऐकतो आता. आता लेक्चर ऐकायला सुरुवात केल्यानंतर आता पोस्ट रिडिंग नाही. लेक्चर ऐकून झालं, पूर्ण झालं, समजून घेतलं, क्रॉस चेक केलं. जे मी धरलं होतं, ते आज व्यवस्थित लक्षात आलंय का? ते समजलंय का? त्या पद्धतीने समजलंय का? ओके. मग समजलं असेल, काहीच अडचण नाही. आता घरी गेल्यानंतर होमवर्क करायचं आपल्याला. मग त्या दृष्टिकोनातून पोस्ट रिडिंग करायचंय. पोस्ट रिडिंग करायचंय म्हणजे काय करायचंय? पुन्हा एकदा वाचायचंय, नंतर वाचायचं. लेक्चरच्या अगोदर प्री रिडिंग आणि लेक्चरच्या नंतर पोस्ट रिडिंग. मग ते पोस्ट रिडिंग केलं, हां, हे समजलंय. अरे ह्याच्यावर तर सर बोललेच नाही रे. याच्यावरती थोडं बोलायचं राहिलंय बरं का. हा असा भाग जो आहे तो समजून घेतला. हं. सर्वांनी आपापले कॅमेरे चालू ठेवलेत का? तर कॅमेरा ऑफ असेल तर जावं लागेल हां. चेक करा आपापले कॅमेरे चालू आहेत का? कॅमेरे जर ऑफ असेल, तर लेक्चरमधून बाहेर जावं लागेल कायम असं. बरोबर? भारत सर लेक्चर अटेंड करतायत. कृपया करून कॅमेरा चालू करा. कॅमेरा चालू आहे ना सर, तो मी प्रयत्न करतोय. सॉरी सर. मग हा सगळ्याचा सगळा भाग सोप्या पद्धतीने लक्षात आला पाहिजे. इझी. मग आता इथे बघा ना, सोपं करायचं झालं तर टेबल हा शब्द आहे. टेबल ही स्थिती आहे. मग टेबलाच्या अगोदर जे येतंय, टेबलाच्या अगोदर म्हणजे प्री येतोय ना शब्द, जी टेबलाची पोझिशन सांगतोय. ऑन टेबल, टेबलावर. अंडर टेबल, टेबलाखाली. अराउंड टेबल, टेबलाच्या भोवती. बिसाइड टेबल, टेबलाच्या बाजूला. नियर टेबल, टेबलाच्या जवळ. बिहाइंड टेबल, टेबलाच्या मागे. म्हणजे टेबल या शब्दाची पोझिशन सांगण्यासाठी जो शब्द प्री येतो, जो पोझिशन सांगतो, त्याला प्रिपोजिशन म्हणतात. मग तुम्ही म्हणाल, सर जसं प्रीपोजिशन असतं, प्रीपोन, पोस्टपोन, प्री रिडिंग, पोस्ट रिडिंग, बरोबर? प्रीपेड, पोस्टपेड. जर तसं प्रीपोजिशन असतं, तसं पोस्ट पोझिशन असतं का? हो, हो असतं. पण इंग्लिशमध्ये नसतं. इतर भाषांमध्ये. कसं काय? टेबलावर, वर टेबला, खाली टेबला, भोवती टेबला, शेजारी टेबला, जवळ टेबला, मागे टेबला, असं पण नाही म्हणत ना. टेबलावर, टेबलाखाली. टेबल या शब्दानंतर टेबलाची एक्झॅक्ट स्थिती स्पष्ट करण्यासाठी त्या टेबल या शब्दानंतर जी काही स्थिती दाखवणारे शब्द आले, त्याला पोस्ट पोझिशन म्हणतात. मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये पोस्ट पोझिशन असतं. पण सध्या तर आपण इंग्लिश भाषा पाहतोय म्हणून प्रिपोजिशनवरच लक्ष केंद्रित करूया. म्हणून व्हॉट इज प्रिपोजिशन? विच टेल अस अ पोझिशन ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट.
प्रिपोजिशन या शब्दाचा अर्थ जरी शब्द योगी अव्यय असा होत असला तरी त्याची संकल्पना समजून घेताना आपण त्याची जाणीवपूर्वक फोड केली तर आपल्याला सोपं जाईल. जसं प्री याचा अर्थ होतो आधी किंवा अगोदर आणि पोझिशन याचा अर्थ होतो स्थिती. त्या कर्माची असलेली अवस्था, स्थिती. अशी स्थिती दर्शवण्यासाठी कर्माच्या अगोदर जो कुठला शब्द वापरला जातो त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणू शकतो. वर, अप, डाऊन, खाली, इन, मध्ये, आउट, बाहेर, बॅक, मागे, फ्रंट, पुढे, असाइड, बाजूला. थोडक्यात काय? ताळ, काळ, दिशा, संबंध इत्यादी बद्दलची स्थितीबद्दलची सविस्तर माहिती दर्शवण्यासाठी त्याला इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन, ज्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय आणि इंग्लिशमध्ये त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात. मग प्रिपोजिशन या शब्दाचा सरळ साधा सोपा अर्थ पोझिशन दाखवणारा जो आधी शब्द येतो, प्री येतो, जो पोझिशन दाखवतो त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात. ओव्हर, अबाव, ऑन, ऑन टू, थ्रू, टुवर्ड्स, अवे फ्रॉम, टू, इन, इनसाइड, विदिन, बिसाइड, फ्रॉम, इनटू, आउट ऑफ, अंडर, बिलो, बिनीथ. तुम्हाला जे प्रायमर दिलेलं आहे त्या प्रायमरच्या प्रिपोजिशन या बद्दल 2 तक्ते दिले. इंग्लिशमध्ये त्याचं दिलेलं आहे स्पष्टीकरण, मराठीमध्ये तीच आकृती सांगितलेली आहे आणि त्याच्या खाली चित्र दाखवले, पिक्टोरियल दाखवलेले आहेत, बरोबर? आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा अप्रोच समजून घ्यायचा आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे. बरं, मग आता प्रिपोजिशनची जर उदाहरणं पाहिली, इन म्हणजे मध्ये, लाईक म्हणजे सारखं, अनलाईक म्हणजे अजिबात सारखं नाही, पूर्णपणे निराळं, ऑन म्हणजे वरती, नियर म्हणजे जवळ, बियॉन्ड म्हणजे पलीकडे, ॲट म्हणजे कडे, ओव्हर म्हणजे वरतून, अंडर म्हणजे खालतून, ऑफ म्हणजे चे, त्यानंतर बिलो बिलो म्हणजे च्या वस्तूच्या खाली, अबाव म्हणजे च्या वस्तूच्या वरती, बाय म्हणजे च्याद्वारे, अमंग म्हणजे पैकी, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, ॲज म्हणजे म्हणून, अलॉंग म्हणजे च्या बरोबरीने, अक्रॉस म्हणजे ओलांडून पलीकडे, टू म्हणजे ला, फ्रॉम म्हणजे पासून, टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. ह्या प्रकारे त्या प्रिपोजिशनचा वापर केल्या गेल्याचं चित्र आपल्याला दिसतं किंवा जाणवतं. बरं, मग मगाशी जे पाहिलं आपण त्याचंच मराठीतलं भाषांतर केलेलं आहे. च्यावरून वरच्या बाजूस, च्यावर, सर्व त्या स्थानापासून त्या दिशेने, च्यापासून लांब, च्यामधून आर-पार, कडे, मध्ये, आतल्या बाजूस, च्यावर, बाजूला, च्यापैकी, च्यामधून, बाहेरून आत, च्याखाली, च्याखालून, खालच्या बाजूस असं त्याचं वर्णन. व्हॉट इज प्रिपोजिशन विच टेल अस अ पोझिशन ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. मग इथे चित्रामध्ये बघा, इन मध्ये, ऑन वरती, अंडर खाली, ओव्हर म्हणजे वरती, बिहाइंड म्हणजे मागे, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, आउट म्हणजे च्या बाहेर, फार म्हणजे एकापासून दूर, या अर्थाने. बरं, ऑन हा शब्द प्रयोग येतो, त्याची पोझिशन बघा, एक बॉक्स आहे आणि एक बॉल आहे. आपण काय केलं, फुटबॉल विकत घेतला, बॉक्समध्ये पॅक होता. आता तो बॉक्स फोडला आणि बॉक्सच्या वरती तो बॉल ठेवला. बॉक्सच्या वरती तो बॉल ठेवला आणि आता तिथे आपण सांगितलं काय, द बॉल इज ऑन द बॉक्स. बॉल इज ऑन द बॉक्स. बरं, तो बॉल आता त्या बॉक्सच्या शेजारी त्याला खेटून ठेवला. तर आपण काय, बॉल इज बिसाइड द बॉक्स. बॉल इज बिसाइड द बॉक्स. आता रॅक आहे, त्या रॅकमध्ये खालच्या शेल्फमध्ये बॉक्स ठेवला आणि वरच्या शेल्फमध्ये बॉल ठेवला. आपण काय, बॉल इज अबाव द बॉक्स. आणि समजा वरच्या शेल्फमध्ये बॉक्स ठेवला आणि खालच्या शेल्फमध्ये जर बॉल ठेवला, द बॉल इज बिलो द बॉक्स. समजा यदा कदाचित त्याच्यामध्ये अंतर आहे, बरोबर? तर आपण त्याला जे आहेत ना म्हटलं डिस्टन्स असेल तर वरच्या बाजूला आहे तो, बरोबर? अंतर ठेवून जे आहेत ना तो बॉल टांगलेला आहे आणि खाली बॉक्स आहे. आपण म्हणतो
बॉल इज ओव्हर द बॉक्स, किंवा बॉक्स असा टांगलेला आहे आणि बॉल खाली आहे काही अंतरावरती, तर बॉल इज अंडर द बॉक्स असं म्हटलं जाईल. इन द फ्रंट ऑफ, तो बॉल जो आहे तो पुढे ठेवला आणि बॉक्स पाठीमागे ठेवला. बॉल इज इन द फ्रंट ऑफ बॉक्स असं म्हटलंय. आता बॉक्स पुढे ठेवला आणि बॉल पाठीमागे ठेवला, तर आपण काय म्हणू? द बॉल इज बिहाइंड द बॉक्स. कॉन्सेप्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे प्रिपोजिशन मध्ये. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कनेक्टेड असेल, टच असेल, तिचा स्पर्श असेल, तिला त्या दोघांमधलं कनेक्शन असेल, तरच त्याला ऑन हा शब्दप्रयोग वापरता येतो, अन्यथा नाही. मग ओव्हर हा शब्दप्रयोग डिस्टन्स असेल किंवा गॅप असेल तर त्याच्यासाठी वापरतात किंवा वापरला जातो. अंडर, खालच्या बाजूने गॅप असेल तर त्याला आपण अंडर हा शब्दप्रयोग वापरतो. समजा बॉक्स मध्ये तो बॉल असेल तर आपण म्हणून द बॉल इज इन द बॉक्स. बॉक्सच्या पाठीमागे जर तो बॉल असेल तर द बॉल इज बिहाइंड द बॉक्स. आणि समजा बॉक्सच्या समोर तो बॉल असेल तर बॉल इज इन द फ्रंट ऑफ दॅट बॉक्स. समजा दोन बॉक्सच्या आतमध्ये मधल्या बाजूला जर तो बॉक्स आजूबाजूला असेल आणि मध्ये बॉल असेल तर बॉल इज बिटवीन द बॉक्स. दोन गोष्टींच्या मध्ये असेल तर त्याला बिटवीन म्हणतात. आणि टू टू इन टू शब्द वापरला गेला ना, तर तो टू शब्द जर आला तर त्या टू शब्दाला काय करायचं? गती प्राप्त करून द्यायची. गती प्राप्त होते मग त्याला. म्हणजे काय? समजा एखादी गोष्ट स्थिर आहे आणि आतमध्ये आली, त्याला त्याला टू नाही वापरायचं. पण ती बाहेरून आपण आतमध्ये फेकतो आहे, ढकलतो आहे किंवा प्रवेश करतोय, गतिशील आहे, डायनामिझम, त्याला इंटू वापरायचं. जसं आय एम इन टू क्लासरूम नाही, आय एम एंटरिंग इन टू क्लासरूम येईल. द रेल्वे इज एंटरिंग इन टू टनेल, कारण ती गतिशील आहे आणि मग तिच्यामध्ये प्रवेश केला जातो आहे. बरोबर? या अर्थाने जे आहे त्याचा वापर होतो. मग तू वापरला गेला का गती प्राप्त होते? नक्की आणि निश्चित आहे. मग इथे जसं फॉर एक्झाम्पल ऑन म्हणजे वरती येतं बरं का, आणि ऑन टू म्हटलं तर समजा आय एम थ्रोईंग दोज बॉल ऑन टू दॅट प्लेट. ऑन टू दॅट प्लेट, त्या प्लेटच्या वरती फेकतोय. गतिशील चाललंय ना, गतिशील म्हणजे डायनामिझम आहे. या अर्थाने या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो. बरं, आउट ऑफ, च्या पासून वेगळा, त्यापासून सलग करायचा असेल तर त्याच्यासाठी वापर केला जातो. त्याच्यानंतर अप म्हणजे वरच्या दिशेने, अप वरच्या दिशेने. त्याच्यानंतर थ्रू, थ्रू म्हणजे काय येतं? थ्रू म्हणजे च्या आरपार, त्याला भेदून, तो बॉक्सला भेदून, बॉक्सला छिद्र पाडून तो पलीकडे गेला. आणि अक्रॉस म्हणजे त्या बॉक्सला कुठेही धक्का लागला नाही, स्पर्श केला नाही, त्याला ओलांडून पलीकडे गेला. अक्रॉस द बॉक्स असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बिसाइड किंवा नेक्स्ट, अगदी त्याला खेटूनच त्याच्या पुढे असेल किंवा शेजारी असेल तर त्याला बिसाइड म्हटलं जातं. आणि त्याच्या भोवती असेल, आजूबाजूला असेल तर त्याला अराउंड हा शब्दप्रयोग वापरतात किंवा वापरला जातो. बरोबर? म्हणजे काय, आपल्याला संकल्पना जर स्पष्ट झाल्या तर मग अडचण अजिबात निर्माण होणार नाही किंवा पाहायला मिळणार. सोपं आहे अगदी. तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. जर कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात पक्की बसली आणि कॉन्सेप्ट जर समजलेली असेल तर. मग बघा, काही पोझिशनचे पर्टिक्युलर अँगल आहे. जसं फॉर एक्झाम्पल प्लेस, जागेसाठी वापरला जातो. मग जागेसाठी वापरला जातो म्हटल्यानंतर आय एम इन पुणे, मी पुण्यात आहे. आय एम ऑन टेरेस, मी टेरेस वरती आहे. द बॉल इज इन द बॉक्स, बॉक्सवर आहे. माय कार इज अंडर दॅट ट्री, माझी कार त्या झाडाच्या खालती आहे. आय हॅव केप दोज पोस्टर बिहाइंड दॅट बुक,
त्या पुस्तकाच्या मागे लपवलेले आहेत. प्लेस जागा, ऑन, बिहाइंड, बियॉन्ड, आफ्टर, अराउंड, प्लेस दाखवण्यासाठी. टाइम दाखवण्यासाठी सुद्धा प्रिपोजिशन्स असतात. जसं ॲट 8 o'clock, सिन्स मॉर्निंग, इन द मे मंथ किंवा फॉर 2 hours ओनली, विदिन दिस 8 days, हे टाइम इंडिकेशन साठी वापरलं जाणार आहे. बरं, जॉब डिस्क्राईब करायचा असेल तर जॉब, आय एम ॲज अ चीफ ट्रेनर हिअर, मी मुख्य प्रशिक्षक म्हणून लायन्स बाईन मध्ये आहे. किंवा ही इज बिहेविंग लाईक अ ओनर, तो मालकासारखाच वागतोय की. आय एम ऑन परमनंट बेसिस, मी कायमस्वरूपी कामगार आहे इथे. मग इथे जॉब डिस्क्रिप्शन सांगितलं तर ही इज ऑन टेम्पररी बेसिस, जॉब डिस्क्राईब केला जातोय. डायरेक्शन सांगतोय, आय एम गोइंग टुवर्ड्स सातारा, साताऱ्याच्या दिशेने जातोय. दे आर कमिंग फ्रॉम नागपूर, ते नागपूर मधून येत आहेत. डायरेक्शन. दे आर समवेअर नियर चंद्रपूर, ते चंद्रपूरच्या आजूबाजू कुठेतरी आहे. डायरेक्शन दाखवतोय. त्याच्यानंतर कॉस्ट सांगायची असेल तर कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट, पूर्णपणे मोफत, पूर्णपणे मोफत. त्याच पद्धतीने इथे देर इज अ 6,000 डिस्काउंट, तर इथं अप टू 6,000 डिस्काउंट, म्हणजे आपल्याला 6,000 हायलाइट केलं. अप टू म्हणजे काय, 1 रुपया पण देतील, 2 रुपये पण देतील, आणि खूप जास्तीत जास्त 6,000 रुपयापर्यंत डिस्काउंट आहे. मग कॉस्ट डिस्क्राईब करत असताना सुद्धा इथे प्रिपोजिशनचा वापर होताना दिसतो. मीडियाचा वापर आहे. मीडियाचा वापर कसा करतो, जसं फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू सुरत बाय बस, मी बसने चाललोय सुरतला. द वॉटर इज कमिंग टू दॅट विलेज थ्रू पाईपलाईन, थ्रू पाईपलाईन, पाईपलाईन मधून येतं. आय हॅव गॉट दॅट पार्सल इन द मॉर्निंग बाय पोस्ट, पोस्टाने मिळालं. वाया कुरिअर दे हॅव सेंड दोज फोटो अल्बम, कुरिअरने त्याने ते फोटो अल्बम पाठवले. मग ह्या सगळ्या गोष्टी काय, मीडिया सांगितलं जातं. डिस्क्रिप्शन करायचं असेल, वर्णन करून सांगायचं असेल, द गर्ल विथ द लॉंग हेअर, ती लांब सडक केस असलेली मुलगी दिसते ना, गर्ल विथ द लॉंग हेअर. मॅन, द कॅप ऑन द हेअर, द मॅन, द कॅप ऑन द हेअर, कॅप ऑन द हेअर, द मॅन विथ द कॅप ऑन द हेअर. म्हणजे काय, केसांवरती जे आहेत ना टोपी घातलेली तो माणूस आहे, डिस्क्राईब करतो आहे. मॅनर, शी सेड दोज वर्ड विथ व्हेरी अँग्रीनेस, खूप चिडून तिने ते शब्द सांगितले. दे वेलकम अस बाय द मेलेडियस वर्ड, अतिशय सुमधुर शब्दाने त्यांनी आमचं स्वागत केलं. ह्या प्रकारे प्रिपोजिशनचं प्लेस, टाइम, जॉब, डायरेक्शन, कॉस्ट, मीडिया, डिस्क्रिप्शन, मॅनर, अशा वेगवेगळ्या अँगलने वापर केल्याचं दिसतं. बघा आता याच्यात सिच्युएशन कोणत्या आहे, अँगल कोणता आहे, त्याच्याप्रमाणे यूज होणारे प्रिपोजिशन कोणकोणते येतात. समजा तुम्हाला प्लेस किंवा स्पेशियल सांगायचं असेल तर, जसं फॉर एक्झाम्पल, इन म्हणजे मध्ये, ऑन म्हणजे वर, अबाव म्हणजे वरच्या बाजूला, इन द फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, इनसाइड म्हणजे च्या आत, आउट म्हणजे च्या बाहेर, ऑफ म्हणजे काय, च्या गोष्टीला वगळून, बिलो म्हणजे काय, सपोर्टने खालच्या बाजूला, बिहाइंड म्हणजे काय, च्या पाठीमागं, आउटसाइड. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या जागा दाखवणाऱ्या आहेत. बरोबर. सेम वे
याच्यामध्ये टाइम अँड टेम्पोरल घेतलंय. टाइम आणि टेम्पोरल म्हटल्यानंतर काय येतं? वेळ ऍट 3 PM 3 वाजता दुपारच्या वेळेत. ऑन संडे रविवारी वी हॅव हॉलिडे ऑन संडे. आम्हाला रविवारी सुट्टी आहे. आय एम जस्ट अटेंडिंग मीटिंग फॉर 3 hours. 3 तासासाठी मीटिंग अटेंड करून येतात. डायरेक्शन आणि मोमेंट्स दे आर मुव्हिंग टू द गोवा. ते गोव्याला चाललेत. दॅट वॉटर इज कमिंग थ्रू द पाईप. पाईपच्या माध्यमातून येत आहे. इफ यू वॉन्ट टू रीच दॅट विलेज यू हॅव टू गो अक्रॉस द जंगल. जंगलाच्या पलीकडे जंगलाच्या माध्यमातून डायरेक्शनने जावं लागेल. मीन्स किंवा इन्स्ट्रुमेंट कुठल्या साधनाने कुठल्या शस्त्राने या अर्थाने इथे येतं. मग इथं छत्रपती शिवाजी महाराज इस्टॅब्लिश स्वराज विथ सॉर्ड. तलवारीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. बाय टॅक्सी दे आर कमिंग टू द फंक्शन बाय टॅक्सी. टॅक्सीने येत आहेत ते फंक्शनला. त्याचप्रमाणे मॅनर इन अ व्हेरी गुड वे शी स्टार्टेड दॅट प्रोग्राम. अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने त्यांनी त्याची सुरुवात केली. विथ द फ्लोन ही हॅज टेकन डिसिजन. अगदी तावातावात प्रभावात त्यांनी ते निर्णय घेतला. डुअर ऑर द एजंट. डुअर ऑर द एजंट. बाय हर मदर. बाय हर मदर. मग आता इथे यांनी कोणी केलं काम? आय गॉट दॅट न्यूज बाय हर मदर. तिच्या आईकडूनच मला ती बातमी समजली. डुअर कोण होता? एजंट कोण होता म्हटला? बेनिफिशरी किंवा रिसेप्शन किंवा गोल कुणाला त्याचा फायदा होणार आहे? आय एम सर्चिंग अ प्रॉपर मॅरेज प्रपोजल फॉर हर सिस्टर. फॉर हिज सिस्टर. त्याच्या बहिणीसाठी आम्ही योग्य विवाहाचं स्थळ शोधतो आहोत. आय एम आस्किंग क्वेश्चन टू हर पॅटर्नल आंटी. त्या पॅटर्नल आंटीला गोल करून आम्ही प्रश्न विचारत होतो. तिला टार्गेट करून प्रश्न विचारत होतो. अकम्पनिशमेंट. अकम्पनिशमेंट म्हणजे च्या संगतीने क्या साथीने क्या बरोबर. ते वेंट टू हिमालया विथ हर फ्रेंड्स. ते सगळेजण तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हिमालयाला गेले. रिझन ऑर पर्पज. रिझन ऑर पर्पज. मग पर्पज याचा अर्थ काय होतो? कारण काय आहे? निमित्त काय आहे? दे आर सफरिंग फ्रॉम द कफ. खोकल्याने फार भयंकर त्रस्त झाले. बिकॉज ऑफ हिज मोटिवेशन आय कॅन डू दॅट. मी त्यांच्या मोटिवेशनमुळे त्यांच्या प्रेरणेमुळे हे सगळं करू शकलो किंवा ही स्पर्धा जिंकू शकलो. मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट साठी याचा वापर होतो. मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट साठी वापर होतो म्हणजे काय? तर दिस फर्निचर इज मेड ऑफ वूड. हे फर्निचर लाकडापासून तयार झाले. शी डेकोरेटेड हर साडी विथ द एम्ब्रॉयडरी. तिने एम्ब्रॉयडरीने तिची साडी छान अशी सजवली. इन्ग्रेडियंट. स्टँडर्ड किंवा मेजरमेंट. वी हॅव टू कट दिस क्लॉथ बाय 2 feet. 2 फुटाने आपण हा कापड कापला पाहिजे. वी हॅव टू कट दॅट वूड बाय 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटरने आपण तो लाकडाचा ठोकळा कापला पाहिजे. पोझेशन. द डेंजरस मॅन विथ द ब्लॅक बियर्ड. द डेंजरस मॅन विथ द ब्लॅक बियर्ड. भयंकर असा तो माणूस आणि त्याची काळी दाढी होती. आपण युसेज कसा करतोय त्याच्याबद्दल स्पष्टीकरण. आता नेहमी लक्षात ठेवा, प्रिपोजिशन हा भाग जर तुम्हाला सोप्या सरळ साध्या पद्धतीने समजावून घ्यायचा असेल तर त्याचे 5 डायमेन्शन तुम्हाला समजले पाहिजेत. 5 डायमेन्शन जर व्यवस्थित समजले तुम्हाला
की अजिबात अडचण येणार नाही. मग कसं काय अडचण येणार नाही बघा. पहिलं डायमेन्शन आहे स्पेलिंग, दुसरं डायमेन्शन आहे मिनिंग, तिसरं डायमेन्शन आहे कॉन्सेप्ट, चौथं आहे मल्टी युटिलिटी आणि पाचवं आहे प्रॅक्टिकल युसेज. बघा स्पेलिंग, प्रिपोजिशन मध्ये जो तक्ता दिलेला आहे प्रायमर मध्ये, तो तक्ता कर्मयोगा वर्कबुक मध्ये तुम्हाला 3दा सोडवायला लावलाय. कारण हाताखालून स्पेलिंग गेलं पाहिजे, नजरेखालून स्पेलिंग गेलं पाहिजे आणि नुसतं स्पेलिंग गेलं नाही पाहिजे. एक एक शब्द तिथे महत्वाचा आहे. साइड आणि असाइड वेगळं आहे, बिसाइड आणि बिसाइड वेगळं आहे, टुवर्ड्स आणि टुवर्ड्स वेगळं आहे, क्रॉस आणि अक्रॉस वेगळं आहे, ऑन आणि अपऑन वेगळं आहे. या सगळ्या गोष्टींचा तफावत आपल्याला कॉन्सेप्टने समजेल. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी ज्याला म्हणतात. स्पष्टीकरण जर मिळालं आपल्याला त्याचं, तर मग अडचण येणार नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतील किंवा लक्षात येतील. त्याच्यानंतर स्पेलिंग बरोबर मिनिंग पण माहिती असला पाहिजे. त्याचा अर्थ काय होतो नेमका. कारण बऱ्याच वेळा अर्थ सारखा वाटतो पण त्याच्यामध्ये तफावत असतो. ऑन म्हणजे पण वरती येतो, अप म्हणजे पण वरती येतो, अबाव म्हणजे पण वरती येतो, अपॉन म्हणजे पण वरती येतो, ओव्हर म्हणजे पण वरती येतो. अर्थ सारखा वाटतोय म्हणून अर्थ समजून घ्यायचा आहे. पण त्या अर्थाबरोबरच तिसरी कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर मग अडचण अजिबातच राहणार नाही. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी येईल, संकल्पना व्यवस्थित समजेल, कॉन्सेप्ट समजेल व्यवस्थित. मग कॉन्सेप्ट कसं काय समजते. जसं फॉर एक्झाम्पल ऑन केव्हा वापरायचा, ज्यावेळेस ती गोष्ट कनेक्टेड असेल त्यावेळेस. ती गोष्ट कनेक्टेड असेल म्हटल्यानंतर दिस कम्प्युटर सेट इज ऑन द डेस्क, ऑन कनेक्टेड आहे. आय एम सिटिंग ऑन चेअर, मी खुर्चीवर बसलेला आहे, कनेक्टेड आहे. वी आर ऑन द टेरेस, आम्ही टेरेसवर आहे, कनेक्टेड आहेत. देर आर लॉट ऑफ बर्ड्स ऑन द ट्री, कनेक्टेड आहे, टच आहे. त्याच पद्धतीने मी ओव्हर म्हटलं, ओव्हर याचा अर्थ काहीतरी डिस्टन्स आहे. द फॅन इज रोटेटिंग ओव्हर माय हेड, माझ्या डोक्यावर. ऑन माय हेड नाही, कनेक्टेड आहे का फॅन फिरतोय, अंतरावर आहे ना. त्याचप्रमाणे आय विल जम्प ओव्हर दॅट वॉल, त्या वॉलच्या वरतून मी जम्प मारेल त्याला स्पर्श न करता. या अर्थाने तिथे वापर होताना आढळतो किंवा तो तसा दिसतो. त्याचप्रमाणे जर आपण अपॉन हा शब्द प्रयोग वापरला, अपॉन म्हणजे च्या वरती पण संपूर्ण पसरलेला. म्हणजे पुट दॅट क्लॉथ ऑन द टेबल, तो एक कापड आहे, तो टेबलावर ठेवला. पण अपॉन ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो संपूर्ण आच्छादलेला असतो असं गृहीत धरला. संपूर्ण आच्छाद पसरून टाकलेला आहे. जसं गहू टेरेसवर आपण ओतले, डोंगर डोंगर आहे तर आपण ऑन टेरेस म्हणू. आणि जर ते वाळवण्यासाठी संपूर्ण गहू त्याच्यात फरशी दिसतच नाहीये, गहूच गहू सगळीकडे दिसत आहे, तर आपण त्याला अपॉन म्हणणार, हे लक्षात घ्या. मग हे कॉन्सेप्ट तुम्हाला जसे जसे स्पष्ट होत जाते तसं तसं तुम्हाला जे आहेत ना प्रिपोजिशन वापरायला सोपं जातं. मग हे मल्टी युटिलिटी, मल्टी युटिलिटी म्हणजे काय आहे, एकच प्रिपोजिशन पण त्याचा कधी प्लेस म्हणून वापर होईल, कधी ज्या टाइम म्हणून वापर होईल, कधी रिलेट करण्यासाठी वापर होईल. जसं ऑनचं उदाहरण घ्या म्हणजे मग तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येईल. आय एम ऑन 4th फ्लोअर, मी 4थ्या मजल्यावर आहे. आय एम ऑन 4th फ्लोअर म्हणजे काय, मी 4थ्या मजल्यावर आहे. आता इथे मी ऑन हा शब्द प्लेस साठी वापरला. ऑन संडे वी आर गोइंग टू शिर्डी, आम्ही रविवारच्या दिवशी शिर्डीला जात आहोत. वी आर गोइंग टू शिर्डी ऑन दिस संडे. ऑन आता इथे मी टाइम साठी वापरला. आय एम डिस्कसिंग ऑन प्रिपोजिशन, आय एम गिव्हिंग लेक्चर ऑन प्रिपोजिशन, आय एम कंडक्टिंग लेक्चर ऑन प्रिपोजिशन. मी प्रिपोजिशन वर लेक्चर करतायत, कनेक्ट करतोय बघा मी प्रिपोजिशन वर. आय एम रायटिंग अ ब्युटिफुल पोएम ऑन द लव्ह अँड नेचर, मी प्रेम आणि निसर्गावर सुंदर अशी कविता लिहितो आहे. इथे शब्दप्रयोग काय आला, आता ऑन आला. आलं लक्षात. मग याला आपण
ऑन हा शब्द प्रयोग वापरतोय किंवा वापरता येतोय. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल युसेज म्हणजे काय? तर तुम्हाला त्याचा व्यवहारातला अर्थ समजला पाहिजे. आता मी अगदी गमतीशीर उदाहरण देतो तुम्हाला. इमॅजिन करा तुम्ही तुम्ही एका मंदिराच्या बाहेर उभे आहात. शंकराचं मंदिर आहे. आता शंकराचं मंदिर म्हणजे मूर्ती नसते, तिथे शिवलिंग असतं, माहिती असेल सगळ्यांना. आता मी काय सांगितलं? द फ्लॅग इज अप ॲट द टॉप ऑफ दॅट टेम्पल. अप म्हणजे वरती, उंच आकाशाच्या दिशेने. बरं, जसं मी ज्या मंदिरात प्रवेश केला, तर त्या सांगितलं द नंदी वॉज इन द फ्रंट ऑफ दॅट शिवलिंगा. इन द फ्रंट ऑफ. द टर्टल वॉज अहेड ऑफ दॅट नंदी. त्या नंदीच्या पुढे ते कासव होत. द बेल वॉज ओव्हर माय हेड. द बेल वॉज ओव्हर माय हेड. माझ्या डोक्याच्या वरती घंटा होती. आय वॉज एंटरिंग इन टू टेम्पल. मी त्या टेम्पलवर चाललो. टेम्पलच्या आत चालले गतिशील पद्धतीने. आय सॅट इनसाइड द टेम्पल. मी त्या मंदिराच्या मध्ये मांडी घालून बसलो. एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट शिवलिंगा. त्या शिवलिंगाच्या अगदी समोरासमोर. देअर वॉज बिग पॉट ओव्हर दॅट शिवलिंगा. ओव्हर अंतरावरती होत. देअर वॉज बिग कोब्रा स्नेक. कॉपर कोब्रा स्नेक. तांब्याचा जो आहेत ना नाग होता. काय? अबाव दॅट शिवलिंगा. अबाव च्या सपोर्टने वरच्या बाजूला. आय केप्ट ती 3 पानं असलेलं जे आहेत ना बेलपत्र. आय ऑफर ऑन शिवलिंगा. ऑन त्याला स्पर्श करून. अँड आय कॅरीड सम मिल्क विथ मी. अँड आय पोर दॅट मिल्क. आय पोर दॅट मिल्क ओव्हर द शिवलिंगा. अपॉन द शिवलिंगा. अपॉन संपूर्णपणे पसरून जे आहेत ना त्याला टाकले. अपॉन द शिवलिंगा. अँड देन आय केम आउट ऑफ दॅट टेम्पल. त्या मंदिराबाहेर आलो. अँड सॅट अंडर दॅट बनियन ट्री. त्या वडाच्या झाडाखाली बसलो. अँड आय टूक द राऊंड अराउंड दॅट बनियन ट्री. त्या ज्या आहेत ना वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. अँड देन आय वेंट बिहाइंड द टेम्पल. त्या मंदिराच्या पाठीमागे गेलो. अँड टूक सम तीर्थ बिहाइंड इट. अँड देन वेंट अवे फ्रॉम दॅट टेम्पल. वेंट अवे फ्रॉम दॅट टेम्पल. त्या मंदिरापासून मग मी दूर आलो. बघा काय केलं मी? प्रॅक्टिकल युसेस केले ना. म्हणजे कॉन्सेप्ट समजून घ्यायला तुम्हाला लगेच सोपं जातं. मी प्रिपोजिशन सांगतोय. प्रिपोजिशनचं जर अंडरस्टँडिंग असेल तर चित्र स्पष्ट होईल. ओके. आता हे 5ही डायमेन्शन जरा पाहूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. स्पेलिंग ऑलमोस्ट सेम स्पेलिंग बट द लिटिल बिट डिफरंट अँड देन मिनिंग विल बी डिफरंट. जसं की फॉर एक्झाम्पल क्रॉस अक्रॉस ए ऍड झाला बघा. राऊंड अराउंड ए ऍड झाला. लॉंग अलॉंग ए ऍड झाला. ऍट दॅट टीएच ऍड झाला. टील स्टील एस ऍड झाला. टील अनटील एल गेडा आणि युएन ऍड झाला. ऑन अपॉन अप ऍड झाला. अप अपॉन ऑन ऍड झाला. आउट आउटसाइड साइड ऍड झाला. ऑफ ऑफ एक एफ ऍड झाला. विथ विदाउट आउट ऍड झाला. इन इनसाइड साइड ऍड झाला. अप अपसाइड साइड ऍड झाला. डाऊन डाऊन साइड ऍड झाला. ऑन टू ऍड झाला. इन टू ऍड झाला. लाईक अनलाईक ऍड झाला. इन विदिन
विथ ऍड झाला, बरोबर, विथ, विदिन, इन ऍड झाला. एक्सक्लूड, इन्क्लूड, एक्सक्लूड, इन्क्लूड. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादं कोटेशन मिळत असेल ना कुठलंही, त्यांनी किंमत सांगितली असेल आणि काही बिल दिलं असेल, तर तो खाली काय कंडिशन लिहितोय, इन्क्लुडिंग टॅक्सेस का एक्सक्लुडिंग टॅक्सेस. जसं आवर फीज इज इन्क्लुडिंग बुक्स, म्हणजे याचा अर्थ काय, पुस्तकं त्याच्यातच येणार आहे. पण काही वेळेस हा शब्द जो चुकला, जसा म्हणजे की द फीज ऑफ द क्लास इज जस्ट ₹6,000 एक्सक्लुडिंग द बुक्स. एक्सक्लुडिंग बुक्स याचा अर्थ काय होईल मग, पुस्तकं सोडून, पुस्तकं वगळता. एक्सक्लुडिंग टॅक्स आणि इन्क्लुडिंग टॅक्स फरक आहे. इनक्लूड, एक्सक्लूड, एक्स आणि इनचा फरक आहे, लक्षात घ्या, स्पेलिंग बदललंय. टुवर्ड आणि टुवर्ड्स, बिसाइड आणि बिसाइड, फक्त एस वापरला, तफावत पाहायला मिळते आहे. म्हणून स्पेलिंग महत्वाचं, म्हणून तुम्हाला तो टेबल तीनदा तीनदा त्या कर्मयोगा वर्कबुक मध्ये लिहायला लावला. दुसरा त्यातला अर्थ होतो मिनिंग, ऑलमोस्ट सेम मिनिंग, सारखाच मिनिंग, बट इन डिटेल द कॉन्सेप्ट विल बी लिटिल बिट डिफरंट दॅन इच अदर. मग इथे अपोजिट म्हणजे विरुद्ध, वर्सेस म्हणजे विरुद्ध, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, अँटी म्हणजे विरुद्ध, मग चौघांचा विरुद्ध 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 असा अर्थ होतोय. बरं, त्याचप्रमाणे फ्रॉम म्हणजे च्या कडून, बाय म्हणजे च्या द्वारे, वाया म्हणजे च्या मार्गे, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, थ्रू म्हणजे च्या आर पार, त्याला भेदून. त्याचप्रमाणे ऑन बिहाफ ऑफ, च्या कडून, बिलॉंग्स म्हणजे च्या पासून. आता इथे आपण अर्थ पाहतो आहे, पण हे अर्थ म्हणजे समानार्थी शब्द नाही, सारखे वाटत असले तरी कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत त्याच्यातला. जसं ऑन म्हणजे वर, ओव्हर म्हणजे पण वर, अपॉन म्हणजे पण वर, अबाव म्हणजे पण वर, अप म्हणजे. मग युसेज सारखाच आहे का, युसेज सारखा नाहीये, वेगवेगळा आहे, तफावत आहे. ऑन म्हणजे वर, ओव्हर म्हणजे वर पण अंतर ठेव, अपॉन म्हणजे पसरवून, अबाव म्हणजे सपोर्टने असलेला वर, आणि अप म्हणजे डायरेक्ट आकाशात. बिलो म्हणजे खाली, अंडर आणि ओव्हर, आणि अबाव आणि बिलो सपोर्टने खाली, अंतर अंतर खाली. अपच्या एक्झॅक्टली विरुद्ध, अप म्हणजे स्काय डायरेक्शन, डाऊन म्हणजे अर्थ डायरेक्शन, अंडरनीथ अपॉनच्या एक्झॅक्टली विरुद्ध, लेस म्हणजे कम्पॅरेटिव्हली कमी. त्याचप्रमाणे इन द बॅक म्हणजे मागे, लास्ट म्हणजे मागे, बिहाइंड म्हणजे मागे, बियॉन्ड म्हणजे मागे, आणि आफ्टर म्हणजे मागे. इन द फ्रंट म्हणजे पुढे, अहेड म्हणजे पुढे, फॉरवर्ड म्हणजे पुढे, बिफोर म्हणजे पुढे, आणि ऑनवर्ड्स म्हणजे सुद्धा पुढे. या अनुषंगाने, या अर्थाने तिथे खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता तिसरा जो भाग आहे, तिथून खऱ्या अर्थाने ह्या प्रिपोजिशनच्या शिकण्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. कॉन्सेप्ट समजली पाहिजे, संकल्पना सुस्पष्ट झाली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं कंपॅरिझन घेऊया, ऑन, ओव्हर, अपॉन, अबाव आणि अप. आता बघा, ऑन म्हटल्यानंतर काय येतं, कनेक्टेड पाहिजे किंवा टच पाहिजे, स्पर्श झालेला असला पाहिजे. ते कसला स्पर्श नसेल तर त्याला ऑन म्हणणार नाही. मी जर एअरपोर्टवर गेलो आणि तिथे एक विमान माझ्या डोक्यावरून उडालं, आश्चर्य म्हणजे. मग मी जर सांगितलं वन एरोप्लेन फ्ल्यू ऑन माय हेड, तर गडबड झाली. तुमच्या डोक्यावरून विमान गेलं, त्याला रनवे नाही मिळाला का, डोकंच मिळालं का, नाही. डोक्यावरून गेलं म्हणजे अंतर होतं का, हा, मग डिस्टन्स आणि गॅप होता ना, मग ओव्हर वापरायचं. आय वेंट टू एअरपोर्ट अँड वन एरोप्लेन फ्ल्यू ओव्हर माय हेड. हा, गॅप आणि डिस्टन्स असेल तर ओव्हर वापरायचं. अपॉन केव्हा वापरायचं, ज्यावेळेस तो संपूर्ण सरफेस असेल, कव्हर झालेला असेल, संपूर्ण आच्छादलेला असेल. अपॉन, आय एम थ्रोईंग वॉटर ऑन यू, मी पाणी शिंपडतोय फक्त ऑन.
आणि जर बादलीने मी संपूर्ण अभिषेकच केला, संपूर्ण ओलं चिंब बजून टाकलं समोरच्या व्यक्तीला, तर त्याला काय म्हणणार मी? अपॉन. आय एम थ्रोईंग वॉटर अपॉन हिम. त्याच्यावरती संपूर्णच्या संपूर्ण पाणी मी फेकून दिलं. अपॉन असा शब्द प्रयोग. त्याचप्रमाणे अबाव म्हणजे कनेक्टेड विथ द पर्टिक्युलर कनेक्टेड ऑब्जेक्ट विथ द सपोर्ट. आता भिंतीवरती जे आहेत ना, एका खाली एक जे आहेत ना, वरती अमुक याचा फोटो लावला, खाली तमुक याचा फोटो लावला, मग मी काय जाणार? दॅट फोटो ऑफ महात्मा गांधी शुड बी अबाव दॅट प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरच्या फोटोच्या वरच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो लावला पाहिजे. अबाव असा शब्द. बरोबर. एखाद्याने ऑफिस घेतलं, अरे मी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ना, हा हा, त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एक्झॅक्टली वरती माझं ऑफिस विकत घेतलंय. तो म्हणतो अरे वा. मग ऑन स्टेट बँक का? नाही. ओव्हर स्टेट बँक का? नाही. अबाव स्टेट बँक. कारण स्टेट बँक सुद्धा त्या बिल्डिंगचा भाग आहे, ऑफिस सुद्धा त्या बिल्डिंगचा भाग आहे, आणि त्या सपोर्ट मी वरच्या बाजूला, म्हणून अबाव असा शब्द केला. कॉन्सेप्टचा पार्ट समजला की लक्षात येतो. अप म्हणजे वरती, स्काय डायरेक्शन. लुक अप, वरती बघ. थोडासा आला का? लुक अप वरती बघ. लुक अप. या त्याच्यानंतर अप अप ऍट द टॉप ऑफ दॅट बिल्डिंग. त्या बिल्डिंगच्या अगदी टोकाला वरती. अप अप याचा अर्थ होतो वरती, च्या वरती, अगदी. ओके. तो काय डायरेक्शन याचा अर्थ तो. मग आता याचं जरा उदाहरणासह समजून घेऊया, कारण प्रॅक्टिकल युसेज पण समजलं पाहिजे. द लॅपटॉप अँड बुक्स आर ऑन द टेबल. आता ऑन हा शब्द प्रयोग का आला तिथे? कारण कनेक्टेड आहे आणि टच आहे. अधांतरी नाही ना, गॅप नाही आहे, टच आहे, कनेक्टेड आहे, म्हणून तो शब्द आहे. त्याच्यानंतर द फोकस लॅम्प इज ओव्हर द टेबल. आता ओव्हर का म्हटलंय? कारण डिस्टन्स आणि गॅप आहे. तो टेबल लॅम्प नाही आहे. तो टेबल लॅम्प आहे, पण त्याची वायर वरती टांगलेली, वरतून तो का टांगलेला आहे, मग खाली येत नाही होतो. ओके. द बिग ग्लास इज अपॉन द टेबल. द बिग ग्लास इज अपॉन द टेबल म्हणजे काय? ती काच जी आहे त्या टेबलावरती असं मस्त पसरवून टाकलेली आहे. मग संपूर्ण आच्छादलेली, पसरलेली आहे. सेम वे द क्लॉक इज अबाव द कॅलेंडर. ती घड्याळ जे आहेत ना, कॅलेंडरच्या वरच्या बाजूला फिक्स करायचं आपल्याला, तिथे आहे ते. मग अबावाला कारण भिंतीच्या सपोर्टने वरच्या बाजूला, त्या सपोर्टने वरती असेल. सेम वे द काइट इज फ्लाइंग अप देअर इन द स्काय. अप आलंय बघा वरती, आकाशाच्या दिशेने, स्काय डायरेक्शन. आता हे फरक आला लक्षात तुमच्या? ऑन, ओव्हर, अबाव, अपॉन आणि अपचा तफावत, कॉन्सेप्ट लक्षात आली का? फरक लक्षात येतो. मग त्याच्यानंतर पुढचं आहे अपोजिट, वर्सेस, अगेन्स्ट आणि अँटी. मग अपोजिट म्हणजे च्या विरुद्ध. अपोजिट म्हणजे विरुद्ध, वर्सेस म्हणजे सुद्धा विरुद्ध, अगेन्स्ट म्हणजे सुद्धा विरुद्ध, आणि अँटी म्हणजे सुद्धा विरुद्ध. हे विरुद्ध म्हणजे समानार्थी का? आहा, अजिबात नाही. कॉन्सेप्ट. अपोजिट म्हणजे फेस टू फेस. जसं माझा चेहरा तुमच्याकडे, तुमचा चेहरा माझ्याकडे फेस टू फेस आहे ना, मग त्याला अपोजिट बनणार. जसं फॉर एक्झाम्पल आपण सांगणार आहे दॅट हॉटेल इज अपोजिट टू महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकेच्या एक्झॅक्टली समोर आहे. अपोजिट. त्यांचं दोघांचं प्रवेशद्वार एकमेकांच्या समोर. आय वॉज सिटिंग अपोजिट टू प्राईम मिनिस्टर. पंतप्रधानाच्या एक्झॅक्टली समोर मी बसलेलो होतो, या अर्थाने. वर्सेस विरुद्ध.
मग विरुद्ध या अर्थाने तिथे म्हटला जातोय, विरुद्ध वर्सेस इक्वल बाय पॉवर और बाय रूल. मग आता कधी पण स्पोर्ट्समध्ये वर्सेस बघा, इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच इज गोइंग ऑन, वर्सेसला. त्याच्यानंतर कोर्टातली केस असेल तर वर्सेस शब्द, अमुक वर्सेस तमुक कोर्ट केस इज गोइंग ऑन. कारण दोघांनाही वागणूक समान आहे, दोघांनाही न्याय समान आहे. क्रिकेटमध्ये दोघांनाही जे आहेत ना, सारखेच संख्येत टीम असणार, सारखेच ओव्हर, सारखेच नियम, रूल्स, रेग्युलेशन असणार. अगेन्स्ट म्हणजे सुद्धा विरुद्ध. पण मग अगेन्स्ट म्हटल्यानंतर शक्ती प्रदर्शन होतं. आय विल स्टँड अगेन्स्ट दॅट इनजस्टिस, त्या अन्यायाच्या विरोधात मी उभा राहील. अगेन्स्ट दॅट रॅली वॉज अगेन्स्ट गव्हर्नमेंट, त्या सरकारच्या विरोधात रॅली होती. अँटी गव्हर्नमेंट, हा म्हणजे गडबड होत जाईल. अँटी गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर सरकारला समूळ नष्ट करण्यासाठीची रॅली. अँटी याचा अर्थ समूळ, डिस्ट्रॉय, डेमोलिश, फिनिश करायचं असेल तर, बस व्हायरस असेल तर त्याला अँटी व्हायरस म्हणतात. अँटी व्हायरस म्हणजे काय? व्हायरस आला का त्याला जे आहेत विरोध करणारी सिस्टीम. अँटी व्हायरस म्हणजे व्हायरसला समूळ नष्ट करून टाकणं. सेप्टिक, सेप्टिक म्हणजे काय? हाताला, पायाला जखम कुठे झाली तर ती जखम सडते, आणि ती सडते जखम, आणि ती सडू नये म्हणून त्याला सेप्टिक होऊ नये म्हणून सेप्टिकला समूळ नष्ट कर. टर्मरिक इज कन्सिडर ऍज अ अँटीसेप्टिक. जखम झाल्यानंतर ते आपल्याकडे हळद लावतात, टर्मरिक, कारण ती अँटीसेप्टिक आहे, ती चिघळू देत नाही जखम. बरोबर, अँटीसेप्टिक. त्याचप्रमाणे डेटॉल इज अँटीसेप्टिक. अँटी, अरे दॅट इज अँटी एजिंग क्रीम, म्हणजे महिलांना नाही का त्यात ना वय वाढण्यापासून थांबवण्यासाठीची क्रीम. म्हणजे चेहऱ्याला सुरकुत्या आल्या असतील, क्रीम लावली कसं चेहऱ्याच्या सुरकुत्या निघून जातात. अँटी एजिंग क्रीम. अँटी करप्शन ब्युरो म्हणजे काय? एसीबी, ज्यांनी करप्शन केलं त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी, ते समूळ नष्ट करण्यासाठी. अँटी सोशलिस्ट, समाजाच्या ज्या आहेत ना, संपूर्ण ज्या आहेत ना गोष्टी नेस्तनाबूत करण्यासाठी, समाजाला नष्ट करण्यासाठी. अँटी, अँटी नॅशनलिस्ट, मग काही लोक असे आहेत की या देशात राहतात, या देशाचं खातात, पण या देशाचं वाटोळं व्हावं म्हणून काम करतात. मग त्यांना म्हणू आपण अँटी नॅशनलिस्ट, देशविरोधी, देश ज्या आहेत ना त्याच्या विरुद्ध काम करणारे, देशद्रोही, अँटी नॅशनलिस्ट. आता याचे उदाहरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अपोजिट म्हणजे विरुद्ध, फेस टू फेस. कुमार इज नाव अपोजिट टू इंटरव्ह्यू पॅनल. त्या इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर, याचा अर्थ त्यांच्या विरुद्ध आहे का, आणि विरुद्ध बाजूला बसलेला आहे. अपोजिट, फेस टू फेस. सेम वे, इंडिया वर्सेस चायना बॉक्सिंग मॅच हॅज स्टार्टेड. मग बॉक्सिंग, दोन्ही बॉक्सरचं जे आहेत ना वजन सारखं असतं, उंची सारखी असते, क्रायटेरिया असतो. मग तिथे वर्सेस शब्द प्रयोग वापरतात. मग कोर्टाच्या केसमध्ये किंवा ज्या आहेत ना स्पोर्ट्सच्या बाबतीत, खेळाच्या बाबतीत वर्सेस वापरतात. इक्वल बाय पॉवर अँड रूल. त्याचप्रमाणे अमेरिका विल डिक्लेअर वॉर अगेन्स्ट चायना. आता अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात, ताकदीने त्यांचा विरोध करतायत, शक्तीने त्या विरोध करतायत. अमेरिका विल डिक्लेअर द वॉर अगेन्स्ट चायना. अगेन्स्ट चायना, चायनाच्या विरोधात ते ते वॉर डिक्लेअर करतील, त्यांच्या विरुद्ध शक्ती प्रदर्शन करतील, ताकदीचा वापर करतील, युझिंग द फोर्स. आणि सर्वात शेवटी होतं अँटी. अँटी म्हणजे संपूर्ण डेमोलिश करणं, फिनिश करणं. जसं ऑल टेररिस्ट आर अँटी ह्युमॅनिस्ट, म्हणजे हे टेररिस्ट लोक जे आहेत ना, ती संपूर्ण मानवता नष्ट करायला निघालेली आहे. बरोबर, लहान मुलं पाहत नाही, बायका पाहत नाही, बरोबर, अपंग पाहत नाही, अगदी निर्दयी लोकांना जे आहेत लोकांचं काळीज आहे ते निघाले. संपूर्ण मानवताच नष्ट करायला निघाले. बॉम्बस्फोट करतील, विघातक कारवाया करतील, दहशत निर्माण करतील, दडपशाही करतील, बलात्कार करतील, हाल हाल करून मारतील.
द टेररिस्ट आहेत, टेररिस्ट. दे आर अँटी ह्युमॅनिस्ट. अँटी म्हणजे संपूर्ण समूह नष्ट करायला निघालेले आहेत. त्याचप्रमाणे बिलो, अंडर, डाऊन, अंडरनीथ अँड लेस. मग बिलो म्हणजे खाली, अंडर म्हणजे पण खाली, डाऊन म्हणजे पण खाली, अंडरनीथ म्हणजे पण खाली, लेस म्हणजे पण खाली. मग हे समानार्थी शब्द आहेत का? कॉन्सेप्ट, कॉन्सेप्ट. मग बिलो केव्हा वापरायचं? डाऊन विथ द कनेक्टेड ऑब्जेक्ट. म्हणजे आपण मगाशी पाहिलं ना, अबाव. मग आपण बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये पाडतो, प्लीज रीड द अबाव पॅसेज अँड सॉल्व द बिलो क्वेश्चन्स. मग बिलो याचा अर्थ काय? वरील प्रश्न, वरील पॅराग्राफ वाचा आणि खालील प्रश्न लिहा. मग खालील म्हटल्यानंतर त्याच पेपरचा सपोर्ट आहे. जसं मागे बिल्डिंगचा सपोर्ट, ते एसबीआयच्या वरती ऑफिस आहे. एसबीआय बँक माझ्या ऑफिसच्या खालीच आहे. द एसबीआय बँक इज बिलो माय ऑफिस असं म्हटलं जाईल. दॅट कॅलेंडर इज बिलो द क्लॉक. द क्वेश्चन्स आर बिलो द पॅसेज. बिलो कनेक्टेड ऑब्जेक्टने खालच्या बाजूला. अंडर म्हणजे खाली. डाऊन डिस्टन्स किंवा गॅप. जसं ओव्हर आहे, द रिव्हर इज फ्लोईंग अंडर द ब्रिज. त्या ब्रिजच्या खालून वाटेल, बरोबर. आय वॉज स्टँडिंग अंडर दॅट ट्री. त्या झाडाच्या खाली उभा होतो मी. अंडर. अंडरनीथ, यू हॅव टू पेंट दॅट टेबल अंडरनीथ. म्हणजे टेबलाच्या खालून तुम्ही रंग दिला पाहिजे. संपूर्ण स्प्रेड, संपूर्ण पसरलेलं, पण खालच्या बाजूने. अपॉनच्या विरुद्ध, अपॉन वरच्या बाजूने पसरलेलं आणि अंडरनीथ खालच्या बाजूने पसरलेलं आहे. लेस म्हणजे कम्पॅरेटिव्हली लो. लेस दॅन 10,000, 10,000पेक्षा कमी. फॉर एज वॉज लेस दॅन 20. 20 वर्षाच्या खालीच वयाचे. डाऊन म्हणजे खाली. दे आर वेटिंग डाऊन टू फॉर यू. दे आर वेटिंग डाऊन फॉर यू. खाली वाट पाहतायत ती तुझी, खालच्या बाजूला. म्हणजे टुवर्ड्स अर्थ डायरेक्शन. प्रॅक्टिकल वाक्याने समजून घेण्याचा प्रयत्न. द कॅलेंडर इज बिलो द क्लॉक. बिलो द क्लॉक, भिंतीचा सपोर्टने खालच्या बाजूला, क्लॉकच्या खालच्या बाजूला. सेम वे दे हॅव गिवन मनी अंडर द टेबल. टेबला खालून पैसे दिले. आपण म्हणतो टेबला खालून पैसे दिले, त्याच्याशिवाय काम नाही झालं बाबा, टेबला खालून पैसे द्यावे लागले. म्हणजे काय? खालच्या बाजूने अंतर ठेवणं. त्याचप्रमाणे दे स्प्रेड द लिक्विड अंडरनीथ द टेबल. अंडरनीथ द टेबल, टेबलाच्या खालच्या बाजूने ते लिक्विड येते. नाही तर कोपऱ्या कोपऱ्याला ढेकणं आणि जे आहेत ना झुरळं तयार होतील. अंडरनीथ असा शब्द प्रयोग येतो. दे हॅव लेस दॅन 1 मिलियन रुपीज. 10 लाखापेक्षा कमीच रक्कम आहे ती. 10 लाखापेक्षा कमी या अर्थाने तिथे वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. देर इज अ कॉइन डाऊन ऑन द फ्लोअर. देर इज अ कॉइन डाऊन ऑन द फ्लोअर. खालच्या बाजूला आहे ते सगळं. देर इज अ काउंट डाऊन ऑन द फ्लोअर म्हणजे खालच्या बाजूला, जमिनीच्या दिशेने. पुढचं प्रकरण घेऊया स्पष्टीकरणासाठी. फ्रॉम म्हणजे च्याकडून, बाय म्हणजे च्याद्वारे, वाया म्हणजे च्या मार्गे, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, थ्रू म्हणजे च्या आरपार. आता इथे बघा, जवळजवळ सारखी कॉन्सेप्टचा भास निर्माण होतोय, पण समानार्थी नाहीये. कॉन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. फ्रॉम म्हणजे सोर्स, जिथून मूळ उदयाला आलेलं आहे ते फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम म्हणजे मूळचा कुठला आहे रे तू, असं म्हणतो ना आपण. आय हॅव परचेस दिस बुक फ्रॉम अमेझॉन. फ्रॉम सोर्स तिथला आहे. बाय म्हणजे त्याद्वारे. बाय हुम यू गॉट द इन्फॉर्मेशन अबाउट लायन्स माइंड. लायन्स माइंडची माहिती तुम्हाला कुणाच्या द्वारे मिळाली? आय एम गोइंग टू मुंबई बाय ट्रेन. ट्रेनने चाललोय, बरोबर. वाया च्या मार्गे, द वे विदाउट मच इन्व्हॉल्वमेंट. आय एम गोइंग टू पुणे वाया नारायणगाव. नारायणगावच्या मार्गे मी पुढे चाललोय, म्हणजे नारायणगाव मध्ये लागणार आहे, पण आम्ही थांबणार नाही. पण नारायणगावमध्ये 2 दिवस मुक्काम करणार असू तर तर आपण त्याला म्हणणार आय एम गोइंग थ्रू नारायणगाव. आय एम गोइंग थ्रू नारायणगाव. नारायणगावच्या मार्गातून मी जाणार आहे.
बरं, अक्रॉस, अक्रॉस म्हणजे काय? च्या पलीकडे, क्रॉस करून पलीकडे. यू हॅव टू गो अक्रॉस द रोड टू बाय दोज मेडिसिन. ते मेडिसिन औषधं घ्यायची असतील तर रस्त्याच्या पलीकडे जावं लागेल तुला. अक्रॉस. द अमेरिका इज अक्रॉस द सी. अमेरिका ही समुद्राच्या पलीकडे आहे. अक्रॉस द सी. थ्रू, च्या आर पार. थ्रू, च्या आर पार. मग क्रॉसिंग इन द कोर मिडल. थ्रू, च्या भेदून. द बुलेट्स गो थ्रू माय बॉडी. म्हणजे त्या शरीराच्या आतमधून भेदून गेली. म्हणजे तो माणूस बिचारा राहिला. थ्रू, च्या आर पार. द कोर मिडलला हे करू. मग इथे प्रॅक्टिकल युसेस समजून घेऊया. आय हॅव गॉट दिस बुक्स फ्रॉम मिस्टर माधव. माधवचं पुस्तक होतं, माधवकडून मला मिळालं. पण माधवनी नाही आणून दिलं मला, मला आणून दिलं केशवने. म्हणून बाय केशव म्हणजे मीडियम केशव ठरला. आय हॅव गॉट दिस बुक बाय केशव. केशवने माधवकडून आणून दिलं. माधव सोर्स आणि मीडियम केशव. बरोबर. वी शॅल गो टू मुंबई वाया पुणे. म्हणजे पुण्याला जे आहेत ना, आम्ही मध्ये वाटेत पुणे लागणार आहे. एखाद 5-10 मिनिटं थांबलो तर थांबू बा, म्हणून वाया पुणे म्हणतोय आपण. हा, जर तुम्ही पुण्यात थांबणार आहात, शनिवारवाडा पाळणार आहात, भाकरवडी खाणार आहात, तिथे जे आहेत ना मस्तानीची लस्सी पिणार आहात, त्याच्यानंतर जे आहेत ना दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेणार आहात, इतर जे आहेत ना सारसबाग पाहणार आहे, तुळशीबागेत शॉपिंग करणार आहात, हे सगळं असेल तर मग यू आर गोइंग टू मुंबई. बरोबर. थ्रू पुणे. मग इथे वाया पुणे म्हटलं म्हणजे पुण्यात इन्व्हॉल्व नाही होणार आहे जास्त. विदाउट मच इन्व्हॉल्वमेंट. त्याच्यानंतर अक्रॉस, क्रॉस करावं लागेल. माय कंपनी इज अक्रॉस द सी. आमची कंपनीचं हेड ऑफिस आहे किंवा कंपनी जी आहेत ना ती समुद्राच्या पलीकडे आहे. समुद्राच्या पलीकडे. मग त्याला काय म्हणणार आपण? अक्रॉस द सी. अक्रॉस द सी. समुद्राच्या पलीकडे. अक्रॉस द सी. थ्रू, च्या आर पार. बाय क्रॉसिंग इन द कोर मिडल. म्हणजे त्या मधला जो आहे ना भाग. जसं ही सॉ देम थ्रू द डोअर की होल. डोअर की होल, त्या दरवाजेच्या ज्या आहेत चावीच्या छिद्रातून आर पार आम्ही पाहिलं काय चालू होतं. ट्रू. पुढचा शब्द आहे इन द बॅक, लास्ट, बिहाइंड, बियॉन्ड, आफ्टर. इन द बॅक मागे, लास्ट म्हणजे मागे, बिहाइंड म्हणजे मागे, बियॉन्ड म्हणजे मागे आणि आफ्टर म्हणजे सुद्धा मागे. पण याचा अर्थ वाटतो तितका साधा सोपा किंवा समानार्थी नाहीये. कॉन्सेप्ट, पुन्हा कॉन्सेप्ट इज द कीवर्ड. मग इन द बॅक, लेस डिस्टन्स टू द बॅक ऑब्जेक्ट. खूप कमी अंतरावर. बॅक म्हणजे पाठ होतं ना. बॅक, बॅक पेन म्हणतो ना आपण, बॅक, बॅक साईड. मग त्या बॅकला जे आहेत ना तुम्ही अगदी कमी अंतरावर असेल तर बॅक म्हणतो. लास्ट म्हणजे मागे केव्हा तरी, एंडिंग, प्रिव्हियस. लास्ट, दॅट लास्ट पर्सन. लास्ट टाइम आय टोल्ड यू. मागच्या वेळेसच मी तुला बोललो बघ. दिस इज द लास्ट चान्स. हा मागचा शेवटचा आहे या अर्थाने. बिहाइंड म्हणजे मागे. बरोबर. देर इज अ बिग गार्डन बिहाइंड माय बँगलो. माझ्या बंगल्याच्या पाठीमागे मोठं गार्डन आहे. बिहाइंड. बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे च्या पाठीमागं. आफ्टर क्रॉसिंग द हाय अँड बिग ऑब्जेक्ट. क्रॉसिंग हाय अँड बिग ऑब्जेक्ट. खूप मोठ्या ऑब्जेक्टच्या पलीकडे. आपण म्हणतो ना जसं अक्रॉस आपण म्हणतो ओलांडून, पण मग मोठं ऑब्जेक्ट असेल तर अक्रॉस न म्हणता त्या बियॉन्ड, बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. तुझ्या बुद्धीच्या पलीकडे व्हावं, विचारांच्या पलीकडे. बियॉन्ड दॅट रिव्हर, त्या नदीच्या पलीकडे. बियॉन्ड दॅट माउंटन, त्या संपूर्ण मोठ्या डोंगराच्या पलीकडे. क्रॉसिंग हाय अँड बिग ऑब्जेक्ट. आफ्टर म्हणजे मागे. मागे, आफ्टर. यू जस्ट गो आफ्टर यू आय विल कम. तुझ्या मागे मागे येतो. फर्स्ट आय पेड मनी, आफ्टर दॅट ही पेड. म्हणजे माझ्या मागे त्याने पेड केले. मग आपण जरा प्रॅक्टिकल यूज करून घेऊया. द लेस डिस्टन्स टू बॅक, त्याला इन द बॅक. ही फिक्स द सिम्बॉल इन द बॅक ऑफ द कार. कारच्या पाठीमागं त्यांनी तो सिम्बॉल तो लावला. बरोबर. लास्ट, ऍट द एंडिंग ऑर द प्रिव्हियस. लास्ट संडे आय वॉच दॅट मॅच. लास्ट संडे आय वॉच दॅट मॅच. मागच्या संडेला मी मॅच पाहिली.
पीपल वर रनिंग बिहाइंड हिम. लोक त्याच्या पाठीमागे धावत होते. पीपल वर रनिंग बिहाइंड हिम. बिहाइंड म्हणजे च्या बॅक, इन द सिक्वेन्स टू द बॅक ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर इन द फ्रंट, पुढे. अहेड म्हणजे पण पुढे, फॉरवर्ड म्हणजे पण पुढे, बिफोर म्हणजे पण पुढे, आणि ऑनवर्ड्स म्हणजे सुद्धा पुढे. पण त्याच्यामध्ये ऑपोजिट टू समबडी, कोणाच्या तरी समोर, कोणत्यातरी वस्तूच्या समोर. बरोबर. इन द फ्रंट ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल ही डिड इट. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर त्याने हे सगळं केलं. अहेड, पुढे. फॉर लिडिंग ग्रुप ऑर द ऑब्जेक्ट. फॉर लिडिंग ग्रुप ऑर द ऑब्जेक्ट, अहेड. आय हॅव टू गो अहेड टू द सोसायटी. समाजाच्या पुढे जायचंय मला. फॉरवर्ड, पुढे. कॅरी फ्रॉम लास्ट टू नेक्स्ट. हे मला तो मेसेज फॉरवर्ड कर बरं. ते जरा जास्तच फॉरवर्ड आहे बरं का, फार पुढे हरलेली आहे. बरोबर. जस्ट फॉरवर्ड बी माय ऑल फॅसिलिटीज. माझ्या फॅसिलिटीज तुझ्याकडून मला फॉरवर्ड कर. बिफोर, पुढे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग बिफोर दॅट ह्यूज मॉब. त्या भयंकर मोठ्या गर्दी पुढे मी माझं गाणं सादर करत होतो. ऑनवर्ड्स म्हणजे पुढे. देर इज अ 10,000 डिस्काउंट. 10,000 रुपये डिस्काउंट आहे. ऑनवर्ड्स 1,00,000 रुपीज शॉपिंग. 1,00,000च्या पुढे जर शॉपिंग केली तर 10,000 डिस्काउंट. ऑनवर्ड्स. नाव ऑनवर्ड्स आय विल नॉट हेल्प. याच्या पुढे मी तुला मदत करणार नाही. मग आता इथे प्रॅक्टिकल युसेस पाहूया. शी डीड इट इन द फ्रंट ऑफ एव्हरीबडी. तिने सगळ्यांच्या पुढे, सगळ्यांच्या समोर हे सगळं केलं. त्याचप्रमाणे ही वॉज रनिंग अहेड ऑफ दॅट बियर. तो त्या अस्वलाच्या पुढे धावत होता. फॉर लिडिंग ग्रुप ऑर द ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे ही सॅट फॉरवर्ड ऑफ मी इन द प्लेन. माझ्या मागून आला आणि मग पुढे जाऊन तो प्लेनमध्ये बसला, विमानात. कॅरी फ्रॉम लास्ट टू नेक्स्ट लेवल. त्यानंतर आय विल एक्सप्रेस माय अपॉलॉजी बिफोर देम. मी त्यांच्या पुढे माझी माफी सादर करेल किंवा प्रस्तुत करेल त्यांच्या पुढे. प्रेझेंटिंग टू फेस समवन. आणि देअर इज अ 10% डिस्काउंट ऑनवर्ड 10,000. 10,000च्या पुढे जर तुम्ही खरेदी केली तर 10% डिस्काउंट मिळेल. 1,000-2,000 रुपयाची शॉपिंग नाही चालणार. त्याच्याचप्रमाणे ऑन बिहाफ ऑफ किंवा बिलॉंग्स, च्या कडून. बरोबर. ऑन बिहाफ ऑफ ऑर बिलॉंग्स. मग आता याच्यामध्ये ऑन बिहाफ याचा अर्थ काय होतो? च्याचं प्रतिनिधित्व करतोय, चा भाग म्हणून नाहीये. आणि बिलॉंग्स याचा अर्थ च्या कडून. मग इथे तफावत आहे बघा. ऑन बिहाफ ऑफ, च्या कडून, बाय रिप्रेझेंटेटिंग ऍज अ लीड एजंट. आणि बिलॉंग्स म्हणजे बिंग द पार्ट ऑफ दॅट होल ऑब्जेक्ट. उदाहरण घेऊया. ऑन बिहाफ ऑफ लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटर आय वेलकम यू ऑल. एखादा प्रतिनिधी आहे, अँकर आहे, सूत्रसंचालन करणं आहे, आणि तो त्याच्या समोर सादर करतो. ऑन बिहाफ ऑफ, बाय रिप्रेझेंटेटिंग ऍज अ लीड एजंट. बिलॉंग्स, च्या कडून, बाय बिईंग अ पार्ट ऑफ दॅट होल ऑब्जेक्ट. बरं. बिलॉंग टू अ व्हेरी सोफिस्टिकेटेड सोसायटी. आता प्रतिनिधित्व नाही आहे ते, ती मुलगी त्या सोसायटीचा, त्या समाजाचा भाग म्हणून आहे. बिलॉंग किंवा बिलॉंग्स असा शब्द प्रयोग. आता त्याच्यानंतरचा पुढचं जे आहेत ना, त्याच्यामध्ये खरं होरायझन एक्सपांड होतं प्रिपोजिशनचं. मग त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय फरक आहे, काय तफावत आहे. मल्टी युटिलिटी एकच आहे, पण अनेक प्रकारे त्याचा वापर होतोय. वन अँड सेम प्रिपोजिशन बट डिफरंट मल्टी युटिलिटी अँड युटिलायझेशन. बघा मग याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर प्लेस किंवा पर्पज. ऑन, कसं काय? ऑन द टेरेस, टेरेसवरती, कनेक्टेड, प्लेस सांगतोय. ऑन द टेबल, टेबलावर, कनेक्टेड किंवा प्लेस सांगतोय. ऑन द बुक, देयर वॉज अ साइन ऑन द बुक, त्या पुस्तकाच्या वर. मग इथे काय करतोय आपण? करतोय फॉर द टाइम पर्पज. ऑन, आता इथे टाइम येते. ऑन संडे, रविवारच्या दिवशी. ऑन हॉलिडे, सुट्टीच्या त्या दिवशी. ऑन टाइम, अगदी वेळेवर. ऑन दिवाळी, दिवाळीच्या दिवशी. टाइम सांगतोय. ऑन रिलेट करतोय. दे आर स्पीकिंग ऑन पॉलिटिक्स, ते राजकारणावर बोलताय. शी इज रायटिंग पोएम ऑन नेचर, ती निसर्गावर कविता लिहिती आहे. दे आर एक्झॅक्टली मेकिंग द फिल्म ऑन दॅट इन्सिडन्स, त्या प्रसंगावर ते चित्रपट तयार करतायत.
त्याचप्रमाणे मल्टी युटिलिटी आहे. मल्टी युटिलिटी ऍट, आता इथे फॉर द प्लेस पर्पज येतो. जसं आय वॉज वेटिंग फॉर यू ऍट रेल्वे स्टेशन, दे वेंट ऍट एअरपोर्ट, ऍट बस स्टॉप, आय विल बी देअर. ऍट म्हणजे कडे, प्लेस आलं. ऍट टाइम साठी बरोबर एक्झॅक्टली ऍट 8 PM, 8 वाजता बरोबर. ऍट मिड नाईट, मध्यरात्रीला. ऍट 7 o'clock, 7 वाजता टाइम आलं. त्यानंतर रिलेट करायचंय, द फाईल इज ऍट दॅट पॉलिटिशियन, ती फाईल त्या पॉलिटिशियन, त्या राजकारण्याच्या जवळ आहे. देअर इज अ बिग फोन ऍट मी, माझ्याकडे मोठा फोन आहे. आय एम स्टेईंग ऍट देम, मी त्यांच्याकडे उतरतो आहे, त्यांच्याकडे थांबतोय. ऍट देम, या मल्टी युटिलिटी येते. त्यामुळे टू ची मल्टी युटिलिटी, टू काय येतो, प्लेस. आय एम गोइंग टू मुंबई, मी मुंबईला चाललोय. दे सेंड लेटर टू दॅट बँक, बँकेला त्यांनी पत्र पाठवलं. शी गोज टू ऑफिस एव्हरी डे, ती रोज ऑफिसला जाते. प्लेस आहे बरोबर. टाइम फ्रॉम 10 to 11, 10 वाजेपासून 11 वाजेपर्यंत. फ्रॉम संडे टू फ्रायडे, रविवारपासून शुक्रवारपर्यंत. टू रिलेट किंवा अबाउट टू अस, दे आर कॉलिंग टू अस, ते आम्हाला बोलवत आहेत. आय हॅव इन्व्हायटेड टू ऑल स्टुडंट, सगळ्या विद्यार्थ्यांना मी आमंत्रित केलेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, या अर्थाने बोललं जाते. इनची मल्टी युटिलिटी, इन फॉर द प्लेस पर्पज, म्हणजे इन द गार्डन देर आर लॉट मेनी टॉईज, खूप खेळणे आहेत. आय सॉ हिम इन द टेम्पल, मंदिरात मी पाहिलं. इन हाऊस आय एम सेफ, घरात मी सुरक्षित आहे. इन म्हणजे प्लेस आलं. इन द मॉर्निंग, सकाळच्या वेळेस. आय सॉ यू इन द मॉर्निंग, मी सकाळीच तुला पाहिलं. देर इज टू मच टेरेफिक हॉटनेस इन समर, उन्हाळ्यात फार गरम येतं. इन द मे मंथ आय विल कम टू यू, तुझ्या घरी मी मे महिन्यात येईल. आणि इन, मग आय बिलीव्ह इन गॉड, मी देवावर विश्वास ठेवतो. यू ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास आहे तुझा. आय सॉ हिम इन दॅट मूवी, मी त्याला त्या चित्रपटात पाहिलं. आय हिअर दिस इन हिज लेक्चर, त्याच्या लेक्चरमध्ये मी हे सगळं ऐकलं. इन रिलेट करणार आहे. बाय प्लेससाठी, बाय दॅट कॉर्नर, मला लिफ्ट देतो का, गिव्ह मी लिफ्ट बाय दॅट कॉर्नर, त्या कोपऱ्यापर्यंत मला सोडून दे. नियर बाय टेम्पल आय सॉ दॅट ट्री, त्याचे ते झाड आहे ना, झाड त्या समुद्राच्या आसपास कुठेतरी पाहिजे. बाय टाइम साठी, बाय मॉर्निंग शी विल वेकअप, सकाळपर्यंत ती उठून जाईल. बाय संडे आय विल कम्प्लीट दिस प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट मी रविवारपर्यंत पूर्ण. बाय 9 o'clock यू हॅव टू कम टू होम, तू 9 वाजेपर्यंत घरी यायला पाहिजे. मीडिया आणि अबाउट साठी सुद्धा बाय. आय वेंट टू आग्रा बाय ट्रेन, ट्रेनने आग्राला गेलो. बाय कुरिअर दे सेंड मी दॅट फोटो, तो फोटो त्यांनी कुरिअरने पाठवला. आय गॉट दॅट गिफ्ट बाय माय फ्रेंड, माझ्या मित्रांद्वारे ते मला मिळालं. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल युसेस, त्याची भरपूर वाक्य आपण पाहिली. मी सुरुवातीला मंदिराचं उदाहरण दिलं, शिवशंकराचं ओम नम शिवाय, प्रिपोजिशन क्लिअर बरोबर. त्याच पद्धतीने इतरही वाक्य दिले. मग ते वाक्य जे आहेत ना, मग सेम मिनिंग डिफरंट युसेस, जसं विरुद्ध, वर्सेस, अगेन्स्ट, अपोजिट, अँटी. त्याच्यानंतर इन द बॅक ऑफ, च्या मागे. बिहाइंड म्हणजे च्या मागे. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. थ्रू म्हणजे चार पार. वाया म्हणजे च्या मार्गे. अक्रॉस म्हणजे लाव, लांडून. तुम्हाला तुमच्या प्रायमरच्या पहिल्याच पानावरती प्रिपोजिशनच्या तिथे दिलेले बघा, इनसाइड, ऑन, ऍट, नियर चित्रासह. इनसाइड मध्ये आतल्या बाजूस, ऑन च्यावर, ऍट कडेला, पाशी, नियर जवळ, कमी. त्याचप्रमाणे अंडर, बिलो, बरोबर. ओव्हर, अबाव. अंडर म्हणजे त्या खाली, ओव्हर म्हणजे च्यावरती, बिलो म्हणजे खालच्या बाजूस, अबाव म्हणजे वरच्या बाजूस. त्याचप्रमाणे बिहाइंड, इन द फ्रंट ऑफ, राऊंड, अराउंड, थ्रू. बिहाइंड म्हणजे पाठीमागे किंवा च्या आड. इन द फ्रंट ऑफ म्हणजे त्या पुढे किंवा च्या समोर. अराउंड किंवा राऊंड म्हटल्यानंतर च्या भोवतीच्या सभोवताली. थ्रू म्हणजे च्या आर पार. अमंग, बिटवीन, अप, डाऊन. अमंग म्हणजे त्या सर्वांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. अप म्हणजे वरती. डाऊन म्हणजे खाली. अपोजिट, ऑन टू, ऑफ आणि इन टू. अपोजिट म्हणजे समोरासमोर, विरुद्ध बाजू. ऑन टू गतिशील पद्धतीने जाऊन ती गोष्ट स्थिर झालेली वरच्या बाजूकडे. ऑफ म्हणजे त्या बाजूला, त्याला सलग करून, अलग करून, वेगळं करून. इन टू म्हणजे बाहेरून आत गतिशील पद्धतीने प्रवेश केला. आउट ऑफ, नेक्स्ट टू, बाय, बिसाइड, अगेन्स्ट, ओव्हर. आउट ऑफ च्या मधून, च्या पैकी. नेक्स्ट टू च्या पुढे. बाय च्या कडे. बिसाइड च्या जोडीने.
अगेन्स्ट च्या विरोधात केलेली आहे. ओव्हर स्पर्श न करता वरच्या बाजूला, अलॉंग, अक्रॉस, पास, फ्रॉम, टू, टुवर्ड, अलॉंग त्या बरोबरीने त्या बाजूने, अक्रॉस ओलांडून पलीकडे, पास्ट त्याच्यानंतर, फ्रॉम च्या पासून टू च्याकडे, टुवर्ड च्या दिशेने. म्हणजे आपल्याला ते सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या पाहिजे. अबाउट, above, across, after, against, along, amid, among, anti, around, as, at, before, behind, below, beneath, beside, besides, between, beyond, birth, by, concerning, considering, despite, down, during, except, expecting, accepting, that the excluding, following, for, from, in, inside, into, like, minus, near, off, on, onto, opposite, outside, over, past, per, plus, regarding, round, say, since, than, through, to, towards, under, underneath, unlike, until, up, upon, versus, via, with, within, without. हे प्रिपोजिशनचा अर्थ तुमच्या प्रायमर मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला रिपीट पण करायला लावलं. आता त्यातलं शेवटचे पानं जे आहेत ना 2 त्याच्यामध्ये एक्सरसाइज आहे बघा. मग 3 पैकी पर्याय येत आहे. द क्लॉक इज डॅश डॅश द वॉल. घड्याळ भिंतीवर आहे. स्वाभाविकपणे द क्लॉक इज ऑन द वॉल. त्याच्यानंतर करन्सी नोट्स आर डॅश डॅश हँड. चलनी नोटा हातामध्ये आहेत. हातामध्ये करन्सी नोट्स आर इन हँड. त्याचप्रमाणे द कॉफी कप इज डॅश डॅश द फोन. कॉफी कप फोन जवळ आहे. त्या जवळ. नियर. द कॉफी कप इज नियर द फोन. त्याचप्रमाणे आय एम गोइंग डॅश डॅश ट्रेन. रेल्वेने जात आहे. रेल्वेने. आय एम गोइंग बाय ट्रेन. त्याचप्रमाणे कॅट इज प्लेइंग डॅश डॅश अम्ब्रेला. मांजर छत्री खाली खेळत आहे. अंडर अम्ब्रेला. कॅट इज प्लेइंग अंडर अम्ब्रेला. द प्लेन इज फ्लाइंग डॅश डॅश न्यूयॉर्क सिटी. विमान न्यूयॉर्क शहरावरून जात आहे. द प्लेन इज फ्लाइंग ओव्हर द न्यूयॉर्क सिटी. न्यूयॉर्क शहराच्या वरती. द मॅन वेंट डॅश डॅश द वॉल. माणूस भिंतीच्या मागे गेला. मॅन वेंट बिहाइंड द वॉल. त्या भिंतीच्या पाठीमागे गेला. शी कॅरीड कोकोनट विथ पूजाज मटेरियल. तिने पूजाच्या सामानाबरोबर नारळ आणला. शी कॅरीड कोकोनट विथ पूजाज मटेरियल. शी स्प्रेड द मॅट डॅश डॅश फ्लोअर. त्याने जमिनीवर चटई टाकली. पसरवून टाकली. अपॉन फ्लोअर. ही स्प्रेड द मॅट अपॉन द फ्लोअर. ऋतू विल गेट 80 डॅश डॅश 100. ऋतूला 100 पैकी 80 गुण मिळतील. ऋतू विल गेट 80 आउट ऑफ 100. आय शाल गिव्ह मनी डॅश डॅश 8 डेज. मी 8 दिवसाच्या आत पैसे देईन. आय शाल गिव्ह मनी विदिन 8 डेज. मी 8 दिवसाच्या आत पैसे देईन. दे स्टार्टेड इट डॅश डॅश 10:30 AM. त्याने ते सकाळी 8 वाजेपासून सुरू केलं. 8 वाजेपासून दे स्टार्टेड इट सिन्स 8:30 AM. आय वॉज सेलिंग माय सुमो कार डॅश डॅश 5 lakhs. मी 5 लाखासाठी सुमो विकत होतो. आय वॉज सेलिंग कार फॉर 5 lakhs. ही वॉज वर्किंग डॅश डॅश डॉक्टर. तो डॉक्टर म्हणून काम पाहत होता. ही वॉज वर्किंग ॲज अ डॉक्टर. त्यानंतर इशिका वॉज लुकिंग स्मार्ट डॅश डॅश डे. इशिका त्यांच्यात सुंदर दिसत होती. इशिका वॉज लुकिंग बरोबर. तर अमंग यू. त्याच्यानंतर ऑफिसर ए इज कमिंग डॅश डॅश द स्टेअर्स ऑफ बिल्डिंग. अधिकारी ए इमारतीच्या पायरीवरून खाली येत आहेत. ऑफिसर ए इज कमिंग डाऊन द स्टेअर्स ऑफ बिल्डिंग. ऑफिसर बी इज गोइंग डॅश डॅश द स्टेअर्स ऑफ बिल्डिंग. अधिकारी बी इमारतीच्या पायऱ्यांवरतून वर जात आहे. ऑफिसर बी इज गोइंग अप द स्टेअर्स ऑफ बिल्डिंग. दे हॅव केप्ट द बास्केटबॉल डॅश डॅश द बॉक्स. त्यांनी बास्केटबॉल खोक्याच्या आत ठेवलेला आहे. They have kept the basketball inside the box. They have kept the football outside the box. त्यांनी फुटबॉल
खोक्याच्या बाहेरील बाजूस ठेवलेला आहे. ऑल कमिटी मेंबर्स आर अराउंड द टेबल. सर्व समिती सदस्य टेबलाच्या भोवती आहेत. अराउंड द टेबल. सम मेंबर्स आर व्हेरी रिच डायजेस्टेड. त्याच्यामधील काही सदस्य श्रीमंत त्याच्यामधील सम मेंबर्स आर व्हेरी रिच अमंग देम. मिस्टर हरेश मोदी इज प्रेसिडेंट ऑफ डायडॅश कमिटी. हरेश मोदी समितीचे डायडॅश अध्यक्ष आहेत. मिस्टर हरेश मोदी इज प्रेसिडेंट ऑफ कमिटी. गांधी फोटो इज डायडॅश लिंकन. गांधींचा फोटो लिंकनच्या वरच्या बाजूला आहे. अबाव लिंकन. गांधी फोटो इज अबाव लिंकन. लिंकन फोटो इज डॅश गांधी. लिंकनचा फोटो गांधींच्या खालच्या बाजूला आहे. लिंकन फोटो इज बिलो गांधी. टेरेसाच फोटो इज डॅश चॅपलिन. टेरेसांचा फोटो चॅपलिनच्या अगोदर आहे. बिफोर द चॅपलिन. टेरेसा फोटो इज बिफोर द चॅपलिन. शेक्सपियर फोटो इज नेक्स्ट टू चॅपलिन. शेक्सपियरचा फोटो चॅपलिनच्या नंतर आहे. नेक्स्ट टू चॅपलिन. आईन्स्टाईन फोटो इज डॅश एडिसन. आईन्स्टाईनचा फोटो एडिसनच्या खाली आहे. मग बिलो द एडिसन. आईन्स्टाईन फोटो इज बिलो द एडिसन. एडिसन फोटो इज डॅश आईन्स्टाईन. एडिसनचा फोटो आईन्स्टाईनच्या वर आहे. ऐश्वर्या इज डॅश मकरंद. ऐश्वर्या मकरंदच्या समोर आहे. ऐश्वर्या इज अपोजिट टू मकरंद. अपोजिट टू मकरंद. आर्यन इज सिटिंग डॅश ऐश्वर्या अँड मकरंद. आर्यन ऐश्वर्या आणि मकरंदच्या मध्ये आहे. बिटवीन द ऐश्वर्या अँड मकरंद. मकरंद इज डॅश आर्यन. मकरंद आर्यनच्या बाजूला आहे. बाजूला बिसाइड. मकरंद इज बिसाइड द आर्यन. कार इज कम. कार हॅज कम डॅश मुंबई. कार मुंबईकडून आलेली आहे. मुंबईकडून फ्रॉम मुंबई. कार हॅज कम फ्रॉम मुंबई. नाव कार इज डॅश नाशिक. कार आता नाशिकला आहे. नाव कार इज ॲट नाशिक. नाशिकला. द कार विल गो डॅश आग्रा. कार आग्र्याच्या दिशेने जाईल. द कार विल गो टुवर्ड्स आग्रा. तो ह्या पद्धतीने प्रिपोजिशनची संपूर्ण कॉन्सेप्ट समजून घेत आहे. प्रिपोजिशन तसं पाहायला गेलं तर संख्येने मोठे आहेत, जास्त आहेत, पण आपल्याला हे 5 पॅरामीटर पक्के लक्षात ठेवायचे. स्पेलिंग, मिनिंग, कॉन्सेप्ट, मल्टी युटिलिटी आणि प्रॅक्टिकल युसेज. प्रत्येक मॉड्यूल ऑफ जर घेतला मग तो कुठलाही असेल, तो घेतला की त्या याला 5 पॅरामीटरने तपासून पाहिजे. जर ते लक्षात आलं याचा अर्थ तुमच्या व्यवहारिक जीवनात कम्युनिकेशन करत असताना इंग्लिशचे प्रिपोजिशन खूप सातत्याने वापरले जातात. सो दिस इज ऑल अबाउट प्रिपोजिशन. ओके, द सेशन विल एंड